हॅलो. आय सो सॉरी, आज 3 वाजता पण लाईव्ह केलं आणि 4 वाजता पण ऑलमोस्ट 4:15ला करतोय, पण गर्दी असल्यामुळे जमलं नाही. तर लेट स्टार्ट. आपण आज बघणार आहोत सगळे बोहो मधले पॅटर्न्स. म्हणजे आता आपल्याकडे वॉल हँगिंग झालेत बोहो मधले, पॅचवर्क मधले. त्याच्यातला आपण एक एक पॅटर्न बघूयात. साधारणपणे हे बघा, हा जो हे जे वॉल हँगिंग आहे, हे 20 बाय 40 इंचेसचं असतं आणि मागे पूर्ण प्लेन आहे. आणि ह्याला इकडे असे हे दिलेले आहेत. तुम्ही काय म्हणाला, टक्स हुक्स म्हणू शकतो. पण हुक्स तुम्ही हँग पण करू शकता कुठेही, किंवा तुम्ही फ्रेम पण करू शकता. तुम्ही बघू शकता का तिकडे आम्ही एक जनरल एक मी हत्तीचं फ्रेम केलेला लावलेलं आहे तिकडे. हे तुम्ही फ्रेम पण करू शकता. तर ह्यातल्या पण आता काय काय डिझाईन्स आणि कलर्स बघूयात. हे आपल्याला नॉर्मल आपण टिपॉयवर पण ठेवू शकतो ऍज अ टेबल कव्हर. ह्यात हा रेड कलर पण खूप ब्युटिफुल आहे. त्याच्यानंतर आपल्याकडे ह्यात टर्कवॉइस ब्लू आहे. मी तुम्हाला आधी फक्त रंग दाखवते एक एक कुठले आपल्याकडे आहेत ते. हे पूर्ण पॅचवर्क केलेलं आहे. बरं, आणि हे मशीन वॉशेबल म्हणजे तुम्ही करू शकता. म्हणजे मी एकदा ट्राय केलं होतं स्वतः, पण थोडा रंग त्याचा कमी, म्हणजे फेड नाही म्हणता येणार, पण थोडा रंग रंगावर हे होतो, थोडासा फेड होतो. खूप फेड होत नाही. पण आम्ही हे ड्रायक्लीन सांगतो लोकांना की ड्रायक्लीन करा फर्स्ट वॉश तरी. तर व्हाईट, तो व्हाईट बघितला, पण स्टार्टला हा थोडा ऑफ व्हाईट आहे. आणि प्रत्येक पॅच हा वेगळा वेगळा येईल तुम्हाला त्याच्याबरोबर. त्याच्यानंतर पिंक मध्ये आहे, पिंक कलर आहे ह्याच्याकडे. व्हिडिओज मध्ये एवढं आपल्याला दाखवता येत नाही डिटेल, आणि एवढं बोलता येत नाही, कम्युनिकेट करता येत नाही. पण हे सगळे इतके छान आहेत. आणि आता आपल्याकडे ब्लू कलर, रॉयल ब्लू कलर पण आलेला आहे. त्यानंतर येलो कलर आहे. आता आपण बघितलं, मला वाटतं येलो बघितला, रॉयल ब्लू, पिंक, रेड, त्याच्यानंतर टर्कवॉइस ब्लू आणि व्हाईट कलर बघितले. आता आपण बघूयात ह्यात जो एलिफंट वाला आहे वॉल हँगिंग, ते बघूयात आपण. हे बघा, हाही खूप छान दिसतोय एलिफंट. ह्यात कॉन्ट्रास्ट, आता हा झाला ब्लू. आता आपण बघूयात ह्यात आपल्याकडे पिंक कलर कसा दिसतोय ते. पिंक आणि ब्लू हे कॉम्बिनेशन कायमच छान दिसतं. त्याच्यानंतर हत्तीमध्ये हा ब्लॅक कलरही फार छान दिसतोय. हे बघा, हा हत्ती आणि खूप छान दिसतोय. ह्यात एक आपल्याकडे मोठा साईज आहे ना ग, एक मिनिट दाखव. उन तीच आहे. हा एक मोठा साईज आहे. हा साईज काय आहे? हा आता 40 बाय 60 इंचेस पण आहे आपल्याकडे. म्हणजे ज्यांची वॉल थोडी मोठी आहे, तुम्ही लिव्हिंग रूम मध्ये हे लावू शकता किंवा तुमच्या स्टडी रूम मध्ये लावू शकता. इतकं छान दिसतं. बघू का, ह्यात हा एक कलर पण आहे आपल्याकडे. सेम साईज 40 बाय 60 इंचेस. त्या एलिफंट मध्ये आपण जो मगाशी जो साईज बघितला होता 20 बाय 40, त्यात हा ब्लू कलर पण खूप छान आहे. हे मला बेसिकली सांगायचं, हे कॉन्ट्रास्ट इतकं छान दिसत ना, येल्लो अँड ब्लू. आणि त्यात अजून एक आहे पर्पल कलर. ह्याच पॅचवर्क मध्ये आपल्याकडे कुशन कव्हर्सही आलेले आहेत. मग ते पण दाखवते. म्हणजे मग कुशन कव्हर्स पाच कर ग. 250 मधले. हा, ह्याची रेंज 250 आहे पर पीस.
तर ह्यात आहे येलो कलर आहे, एक एक दे, येलो, पिंक, ग्रीन, ऑरेंज. हे पूर्ण सगळं पॅचवर्क केलेलं आहे आणि ह्याला ना इकडे फ्लॅप आहे, म्हणजे ह्याला कसं आहे की झिप नाही दिलेली आहे, कारण का झिप युजली खराब होते कधी कधी, ज्यांच्या उशा समज जाड असतील त्यामुळे झिप खराब होऊ शकते. तर ह्याला फ्लॅप दिलेली आहे. त्यात पिंक कलर आहे आपल्याकडे, त्याच्यानंतर येलो कलर आहे, ग्रीन, हा पिस्ता ग्रीन कलर आहे, त्यानंतर व्हाईट पण कलर आहे. हे सगळे इतके सुंदर कलर, तुम्ही हे ना मिक्स अँड मॅच पण करू शकता. ऍक्च्युली मी कोलाज टाईप केलंय, माझी एक वॉल थोडी मोकळी होती, सो मी कोलाज टाईप केलेलं आहे, ते पण दाखवशील. तुम्ही पण असं तुमच्या घरी करू शकता. इथे ऍक्च्युली आम्ही कुशन कव्हर फार डिस्प्लेसाठी म्हणजे सगळ्या डिस्प्ले करू शकत नाही, पण मग लोक इकडून कोलाज बघून त्यांनी त्यांच्या घरी पण कोलाज केलेलं आहे, ते खूप छान दिसतं. व्हाईट आहे, ब्लू आहे, अजून कुठला कलर आहे, रेड, रॉयल ब्लू आणि ग्रे ना ग, ना तो रेड पण दे आणि ग्रे पण दे. ते कुठलेही 4 कलर्स तुम्ही तुमच्या वॉलवर लावू शकता. समज आता ब्लू घेतला, व्हाईट घेतला, रेड, येलो, असं 4 तुम्ही कोलाज करून पण लावू शकता, खूप छान दिसतं ते. त्यानंतर हा ग्रे कलर पण आहे. तर हे कुशन मधले कलर झाले आपले. आता आपण बघणार आहोत सगळ्यांचा आवडते लंबर पिलोज. तर हे लंबर पिलोज मध्ये आपल्याकडे आता हा लंबर जो आहे हा साधारणपणे 12 इंचेस बाय 36 इंचेस असा हा साईज असतो. आणि हा लंबर बरोबर म्हणजे याची आतली पिलो ही बाय डिफॉल्ट येते, म्हणजे काही लोकांकडे असतात पण ते पण विचार की ह्याच्या बरोबर आहे का नाही, तर ह्याच्या बरोबर ह्याच्या आतली लंबर पिलो येते. आणि हे पण अगेन तुम्हाला ड्रायक्लिंग करायला लागेल फर्स्ट वॉश. ह्यातले डिझाईन्स बघूयात. हे लंबर मध्ये डिझाईन्स दे ग मला, लंबर मधले. तोपर्यंत आपण बघूयात हा साईज, हा 12/18 म्हणजे आता लंबर मध्ये आपल्याकडे काय काय 12/36 साईज, त्याच्यानंतर 12/18 साईज, आणि त्याच्यानंतर आपल्या ह्याच्यात बोहो मध्ये 16/16 चे कुशन्स पण आलेले आहेत आता, आणि 12/12 चे पण कुशन्स आता आलेले आहेत. तर ह्यात आम्ही त्याला नॉर्मल बोहो असं दाखवते, हे आम्ही नॉर्मल बोहो म्हणतो ह्याला. आणि हे आपण जे बघितलं ना आता, तर हे एम्ब्रॉयडर्ड बोहो आहे सगळं. तर काही काही लोक ऑर्डर प्लेस करताना म्हणजे व्हिडिओ कॉलवर पण सांगतात की हे बोहो तो बोहो, तर एम्ब्रॉयडरी वाला बोहो आणि नॉर्मल बोहो असं पण दोन मध्ये त्याला डिफर करू शकतो. आता ह्यातला डिझाईन्स बघूयात आपण. एम्ब्रॉयडर्ड बोहो मध्ये दाखव. हाही फार ब्राईट कलर आहे. लंबरला मागे झिप दिलेली असते. तुम्हाला हा कसा येणार की मागे पूर्ण झिप आहे आणि एक लंबर पिलो दाखव ग, ती अशी कॉम्प्रेस येते आहे बघितच्या, आता आणली होती ना. युजली लंबरच्या आतली जी पिलो आहे ना ती आपल्याकडे अशी कॉम्प्रेस्ड येते, म्हणजे तुम्हाला कुठेही कॅरी करायला सोपं जातं. ह्याच्या पूर्ण हवा काढलेली असते, त्यामुळे कुठे तुम्ही कॅरी करू शकता आणि फोल्ड पण होतं कुठेही, त्यामुळे हे कुरिअरला पण सोपं पडतं. तर लंबर, हा ही लंबर आहे, लंबरचा पिलो. आणि फिलर म्हणतो आम्ही ह्याला. तर ह्या फिलर बरोबर ह्या उशी तुम्ही ते फिलर घालू शकता आणि हे ओपन केलं की ती उशी फुगते. याला डिझाईन्स बघूयात आपण, सगळेच छान आहेत. हा आता माझा पर्सनल फेवरेट, इतका ब्राईट आणि इतका छान दिसतो. सगळेच कलर छान आहेत. हे आपण डिटेल्ड व्हिडिओ म्हणजे काय काय आपण बघितलं आपल्या व्हिडिओमध्ये पण. आता मला मग हे दाखव, ह्याच्यातले नॉर्मल बोहो मधले दाखव, म्हणजे एक एक आपण असं कंटिन्यू करू. यात नॉर्मल बोहो मध्ये असं हा पण आहे. ज्यांना फारसे असे ब्राईट कलर आवडत नाहीत ना, त्यांना असे आपल्याकडे सटल कलर्स पण आहेत. हे विदाउट एम्ब्रॉयडरी वाले आहेत. हाही छान आहे. हे तुम्ही मिक्स अँड मॅच करून पण लावू शकता लिव्हिंग रूम मध्ये, बेडरूम मध्ये,
आजकाल सगळ्यांची घरं एवढी मस्त मस्त असतात, सगळी फुल फर्निश आणि अशा छान डेकोरेटेड असतात घरं. त्यात हे एक तुम्ही जर अख्खं तुमचं जर कलरफुल असेल तर एक असा सिम्पल एक बोहो पण छान दिसतो, किंवा असे सटल कलर्स पण छान दिसतात. हे मशीन वॉशेबल आहेत ऑफकोर्स हे वाले, पण हे एम्ब्रॉयडरी वाले जे आहेत ना ते सगळे पहिल्यांदा फर्स्ट वॉश हा ड्रायक्लिनच आम्ही सांगतो. आता नेक्स्ट बघण्याच्या आधी मी सांगते की आपला ऍड्रेस कुठे आहे. द होम लिनन स्टुडिओ आहे कुठे, तर हे कोथरूड पौड मध्ये आहे. तुम्ही गुगल मॅप्सवर होम लिनन स्टुडिओ किंवा होम लिनन पुणे असं टाकलं तर तुम्ही नक्की याल. दररोज 10 to 8 चालू असतं, सुट्टी नसते, आणि कधी वॉक इन येऊ शकता. तुम्हाला म्हणजे काही असं अपॉइंटमेंट घ्यायची गरज नाही. आणि जे आपल्यापर्यंत म्हणजे स्टुडिओमध्ये येऊ शकत नाहीयेत काही कारणामुळे, ते व्हिडिओ कॉलची अपॉइंटमेंट घेऊ शकतात. तर फक्त व्हिडिओ कॉलसाठी आम्ही कसं केलेलं आहे की तुम्हाला ₹300 ऍज अ डिपॉझिट आधी पे करायला लागतं आणि अपॉइंटमेंट बुक करायला लागते. आणि तुमची अपॉइंटमेंट बुक झाली की आम्ही तुम्हाला व्हिडिओ कॉल करतो. तो एक साधारणपणे 45 मिनिटचा चालू, म्हणजे 45 मिनिट्स असतो तो. तर तुम्ही हवं ते बघू शकता. आणि तुम्हाला कुरिअर पण केलं जातं, तर कुरिअर चार्जेस पण ऍप्लिकेबल आहेत. तर ही सगळी प्रोसेस आहे व्हिडिओ कॉलची. आणि तुम्ही जे काय घ्याल, फायनल जी अमाऊंट होईल त्यातून ते ₹300 जे डिपॉझिट घेतलेले असतात ते मायनस होतात. सो ही सगळी इट्स अ प्रोसेस फॉर अ व्हिडिओ कॉल. जेन्युअन कस्टमर्ससाठी हे आम्ही अशी पॉलिसी केलेली आहे. तर नक्की ज्यांना कोणाला जमत नसेल येणं पर्सनली, ते व्हिडिओ कॉलची अपॉइंटमेंट घेऊ शकतात. आता आपण बघूयात 16x16. 16x16 मधले पण आहेत कुशन कवर्स. हेही फार छान आहेत, पण ह्याच्या बरोबर फिलर्स येत नाहीत, तुम्हाला वेळ घ्यायला लागतात. म्हणजे जे ह्याचे कुशन्स आहेत 16x16चे, ते तुम्हाला घ्यायला लागतात. आणि हे सगळे मशीन वॉशेबल आहेत. यात बरेच आहेत आपल्याकडे डिझाईन्स. तुम्ही आणि काय काय ना सेम पण आहेत, म्हणजे लंबर मध्ये सेम आहेत, कुशन्स मध्ये सेम आहेत, आणि 12x18 मध्ये पण सेम आहेत. तसं तुम्ही पूर्ण सेट पण करू शकता. हाही खूप प्रिटी आहे. हे तर ना प्लेन ब्लू सोफ्यावर हे तर खूप छान दिसतं. आता बोहो मधले नॉर्मल जे कुशन्स आहेत ते बघू आपण. पेअर मध्ये तुम्ही लावू शकता. डार्क सोफ्यावर किंवा तुमच्या ब्राऊन सोफ्यावर किंवा इव्हन व्हाईट सोफ्यावर पण हे खूप छान दिसतात. आजकाल रूम मध्ये पण आपण 2 ते 4 पिलोज ठेवतो आणि मध्ये असे कुशन ठेवू शकतो, ती पण छान दिसते. आता 12x18 दाखव साईज. आता आपण 12x18 बघणार आहोत. तर आता ह्या जे बोहो लंबर पिलोज आहेत 12x18 का नाही 12x18 हा साईज. तर हा जो साईज आहे ह्याच्याबरोबर, हा सॉरी नंबर हा दाखवलाय, 12x18 दाखव मला. हा 12x18 जो साईज आहे तर ह्याच्याबरोबर फिलर पण येतच. यातले दाखव 12x18 मधले. हे पण असं तुम्ही पेअर मध्ये घेऊ शकता किंवा तुम्ही सिंगल पण घेऊ शकता. हे बोहो मधले, नॉर्मल बोहो मधले डिझाईन्स आहेत. हे खूप छान दिसतात. हे वाले मशीन वॉशेबल आहेत. छान आहे. हे ना प्लेन बेडशीट बरोबर पण तुम्ही मॅच करू शकता. आता काही लोकांना दिवाण सेट असतात अजूनही, तर दिवाण सेटला सिंगल चादर घातली आणि त्याच्यावर जर याचे 2 तुम्ही 12x18चे पिलोज ठेवले तर ते पण खूप छान दिसतात. आता बघूयात आपला छोटा साईज, छोटी कुशन 12x12. 12x12 मध्ये आधी आपल्याकडे नव्हते, पण आता आलेले आहेत. हा तर खूप प्रिटी आहे, रेनबोचा. सगळे ब्राईट कलर एकदम छान दिसतात. ह्यात हे सिंपल वाले आहेत. साधारणपणे ह्याची रेंज आहे ₹300 विदाउट फिलर. फिलर आपल्याकडे 12x18 बरोबर येतात आणि
12x36 म्हणजे लंबरचे पिलो आपण फिलर ह्याच्याबरोबर फ्री असतात. पण बाकी 12x12 आणि 16x16 ह्याचे तुमच्याकडे कुशन असतीलच, किंवा तुम्ही आमच्याकडून नुसते तसे परचेस पण करू शकता. आमच्याकडे नुसते कुशन पण असतात. म्हणजे आता आपण बघूयात बेड कव्हर मधली व्हरायटी. तर हे बेड कव्हर तर पॅचवर्क मधले बेड कव्हर आलेले आहेत, खूप छान आहेत. मी एक ओपन करून दाखवते. हा सध्या पण डबल आहे ना ग, तिकडे ना हे घे एक ओपन करू. हा हे डबलचं आहे पॅचवर्कचं बेड कव्हर, आणि हे रिव्हर्सिबल आहे, प्युअर कॉटन आहे. मागची ही साईड आणि पुढे ही असे ब्राईट कलर्स आहेत सगळे. आणि हे मशीन वॉशेबल आहे. हे ऍज अ तुम्ही ना थोडं पांघरून पण घेऊ शकता आणि ऍज अ बेडस्प्रेडही वापरू शकता. खूप छान आहे. आता ह्यातले आपण काय काय डिझाईन्स बघूयात. आता आपल्याकडे काय काय आलेले आहेत ते. हे बघा, हा पण डबलच आहे ना. हा तर फार खूप छान आहे. हे तिकडून धर ग. ह्याचा मागचा येल्लो रंग इतका प्रिटी आहे. ह्यात आपल्याकडे सिंगल आणि डबल हे दोन्ही साइजेस मध्ये आपल्याकडे हे अवेलेबल आहे. सगळेच पॅचेस खूप छान आहेत ह्याचे. ह्याचं काय मागे ह्याची साईड बघा. हे झालं पॅचवर्कचं बेड कव्हर्स. त्याच्यानंतर एक मिनिट ओपन दाखव का अजून एक. हा तोही दाखव, हाही दाखव, थोडेसे दाखवूयात. हे बघा डार्क, सगळे आपले असे लाईट. एक डार्क पण दाखवते. हा एक त्यातला, हा पण खूप छान आहे. मध्ये मध्ये पोलका डॉट्स आहेत. हा एक डार्क सिंगलचा पण एक ओपन करून दाखवते. आपण डबलचे बघितले, हा सिंगलचा पण आहे. हे तर बेडस्प्रेड म्हणून इतके सुंदर दिसतात ना. आणि ह्याच्यावर प्लेन पिलो कव्हर्स वगैरे तुम्ही मॅच केलेत ना. आमच्याकडे प्लेन नुसते पिलो कव्हर्स पण आहेत वेगवेगळ्या कलर्स मध्ये, ते पण तुम्ही मॅच करू शकता ह्याच्या बरोबर. त्याच्यानंतर आता आपल्याकडे बोहो मधले बेड कव्हर्स आलेले आहेत. हे डबल मध्ये आहेत. हे साधारणपणे 90x100, 100x108, 108x108 इंचेस मध्ये म्हणते मी. हे असे बेड कव्हर्स आहेत, विदाउट पिलो कव्हर्स आहेत. ह्यातले अजून ह्यात आपल्याकडे पिंक कलर आहे, येल्लो बघितला आपण, हा पिंक कलर पण आहे. त्याच्यानंतर व्हाईट कलर आहे. ओपन करते. हे बघा असं व्हाईट कलर आहे आणि डार्क ब्लू कलर आहे. तर तीही आपल्याकडे भरपूर आता व्हरायटी आलेली आहे. तर आपण आज बघितले बोहो मधले काही प्रकार, म्हणजे कुशन्स बघितल्या आपण. काय काय बघितलं की लंबर पिलो, जी की 12x36 साईजची आहे इंचेस मध्ये. मग त्याच्यानंतर छोटी लंबर जी की 12x18 साईज आहे. 16x16 साईज मधले बघितले बोहो मधले कवर्स. 12x12 मधले बघितले बेड कवर्स, बघितले पॅचवर्कचे कुशन कवर्स, बघितले वॉल हँगिंग्स बघितले. तर हे सगळं शॉप करण्यासाठी नक्की व्हिजिट करा द होम लिनन स्टुडिओ. थँक्यू.